हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेच्या वेळेस मोठा गोंधळ झालेला आहे। टायपिंग सॉफ्टवेअर काम करत नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सुवर्णानगरमधील परीक्षा केंद्रावर हा गोंधळ झालेला आहे। सेंटर समोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आणि पोलीसही घटनास्थळी दाखल झालेले आहेत। ज्ञानेश्वर लोंढे आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत सविस्तर अपडेट देतात। ज्ञानेश्वर, हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेच्या वेळेस गोंधळ झाल्याचं कळते, नेमकं काय झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांची मागणी काय आहे? निश्चितच वर्ष आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र जेव्हा विद्यार्थ्यांची सकाळी पहिली 10:15 वाजता बॅच सुरू झाली तेव्हा विद्यार्थ्यांना तिथे अनेक अडचणीचा सामना करावा लागला असा त्यांचा आरोप आहे। आणि कीबोर्ड व्यवस्थित नाही, सॉफ्टवेअर व्यवस्थित चालत नाही असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। आणि सुवर्णानगर भागातील टायपिंग सेंटर बाहेर ही सगळी विद्यार्थ्यांची आपण गर्दी पाहतो। खरं तर पहिली बॅच 12:15 वाजता संपन्न अपेक्षित होतं, मात्र असं असताना पहिलीच बॅच अजून झाली नाही आणि परीक्षेवर सुद्धा विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलाय। आणि विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि परीक्षा जी आहे ते कोर्टात झाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी घोषणेच्या माध्यमातून विद्यार्थी या ठिकाणी करतात। आपण बघतो मोठ्या संख्येने जे आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी विद्यार्थी आले, मात्र या परीक्षेत हा सगळा गोंधळ या ठिकाणी आपण पाहतो। पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला। आपल्यासोबत काही विद्यार्थी सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। नेमकी काय अडचण आली, काय सांगाल, परीक्षा दिली, काय अडचण आली? सर, मी पेपर दिलाय तर सर्व्हरचा प्रॉब्लेम येतोय। लॉगिन आधी माझ्या सीटवर बसवलं, तिथं लॉगिन झालं नाही, त्यांनी दुसऱ्या पीसीवर बसवलं। तो पण पीसी डाऊन चालत होता, पण कसा तरी तो चालला। आणि नंतर कीबोर्डचा इश्यू त्यांना